जय श्री शिवशंकराय नमः। ओम जय श्री पार्वती माताय नमः। ओम जय श्री लक्ष्मी देवे नमः। ओम जय श्री गुरुदेवताय नमः। ओम जय श्री नवनाथाय नमः। ओम जय श्री कुलदेवताय नमः। ओम श्री ग्रामदेवताय नमः। ओम श्री गुरुदेवताय नमः। ओम श्री सर्वदेवताय नमः। ओम श्री सर्वसंताय नमः। ओम नमो आदेश गुरु जी को आदेश, सब संतन को आदेश, सब देवताओं को आदेश। ओम नमो आदेश अलख निरंजन गोरक्ष जालंधर जरपटाक्षर बंकाली मच्छंद्राद्याच औरंगिरी वरांक भरतर सद्या भूम्या पूर्ण नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर जरपटाक्षर बंकाली मच्छंद्राद्याच औरंगिरी वरांक भरतर सद्या भूम्या पूर्ण नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर जरपटाक्षर बंकाली मच्छंद्राद्याच औरंगिरी वरांक भरतर सद्या भूम्या पूर्ण नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर जरपटाक्षर बंकाली मच्छंद्राद्याच औरंगिरी वरांक भरतर सद्या भूम्या पूर्ण नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर जरपटाक्षर बंकाली मच्छंद्राद्याच औरंगिरी वनांक भरतर सद्या भूम्या पूर्ण नवनाथ सिद्धा। ओम श्री नवनाथाय नमः। ओम जय जय श्री सरस्वती देवे नमः। सजयंती सिंधुर्वदनो देवो यत्पाद पंडितस्मरणं वासरमनिवतं सारासि नाशयन्ति विघ्नानां। या कुंदेन्दु तुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रवक्रा, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रवर्ति देव सदा वंदिता। सामा पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा। मुखं करोति वाचाल पंगुलगेन्ते गिरिमा यत्कृपातमहवन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती चैव ततो जयमुदीरयेत्। वसुदेव सूतदेव कंसचानुमर्दनं देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुदेव परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिकवदार विठ्ठल श्री पार्वती पते हर हर महादेव सीताकांत सुवर्णम जय जय श्रीराम। ओम नमः शिवाय नमः। ओम सर्वदेवादिदेवाय नमः। ओम नमः शिवाय नमः। हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय नमः। ओम श्री नवनाथाय नमः। ओम जय जय श्री नवनाथाय नमः। ओम श्री नवनाथाय नमः। नवनाथ ग्रंथ अध्याय 38 श्री गणेशाय नमः। जय 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 वेंकटरमणा दया सागरा परिपूर्णा भक्त दुःख भंजना। पुढे ग्रंथ बोलवी मागील अध्याय कथन। नागनाथ भेटला त्रिनंदन विद्याभ्यास दीक्षा कारण नाथपंथी मिरवला। उपरी मच्छिंद्रासी खेळवली रळी जिंकला मच्छिंद्रत बोबळी। सवसिद्ध उत्पन्न करुणी मंडळी शाबर विद्या ओपिली। या उपरी जोरते पुढी कथन पूर्वक दक्षग्रही वार्ता जाण। निघाले विवाह योजना लक्षण मंगळ कार्याचे ते धवा। हिमालयाची आत्मजा योजली मंगल काजा। तेव्हा देवदानव मानव भोजा पाचारण पाठविले। तेने करुणी दक्षागार भरोनी निघाला सुरवर मना मानवी दक्ष हरिहर सभास्थानी बैसले। मंडळी ती सर्वासहित बैसली असे पार्वती त्यात मंगलकला करुणी मंडपात मिरवत असे नोवरी। तो नोवरी स्वरूप खानी ही चंद्रकला नक्षत्र गणी। तेजाला जैसी सौदामिनी उजळण्या कराया। ही सहस्त्र विद्युलता पाळा ऐक्यपणे झाला गोळा। सुरवरी घनमंडळा चमकपणी शोभवी। ही अर्क प्रत्यक्ष दीक्षावाळ सभासद मिरवे केवळ। त्याचे प्रतिबिंब योमी जळ ब्रह्मांड कुंडी अर्क हा। ऐसियापुरी लावणी लता सभेत विरवे जगन्माता। ते स्वरूप देखोनी नावे सुता कामाळ दाटला। कामचिन्ह पळवंत
नेने विचार समयोचित स्थान सोडून इंद्रियात लिंगा माझी पातला ते विधीचा विरह काम अधरीपणी द्रवला उत्तम महे प्राप्त होता मनोधर्म संकोचला विधितो बैसल्या ठाईच करुण रेत सांडले महे कारण ते सगळे 8 सहस्त्र पूर्ण भाग झाले रेताचे ते साठवली जीवदशा रेती झाल्या पार प्रवेशा 60 सहस्त्र ऋषी वेशे वाल्य खिल्ले भागे मिरवले परी एक आगळा होता भाग तैसा जिरायला ते चांग सेवक झाडी मह्यंग केरा समानी मिसळला ओ परिसरता मंगळ नेम केला होता लज्जा होम केरा आणि तयाचे भस्म सेवक सांडती सरतेत पडता सकळ मेळ सर्व रेताचा सांडून निमळ केर मग उगवणी तळ निर्मळपणे वर्तला मग तो जळी डळडळीत तरुणी प्रवाही वात जात तो वाता अकस्मात कुशीवेष्टनी आतुडला ते जललहरीचे नेटे कोण कुशीवेष्टीत पडे जाऊन ते लुटला बौद्ध दिन खुशमुळ्यानी वेष्टीला या परी बौद्ध दिवशी ईश्वराज्ञा अवतार क्रमासी पिप्पलायन तयार येतासी नारायण संचरला परी कैसे रीती रोही सावजे विपिनी हसनी ते मिळत्या कुश वेष्टी प्रती उदकपाना पातला त्यात रोहिणी ऋतुवंत मूत्रस्रवली प्रत्यक्ष रक्त ते भेदोनी वीरयुक्त रेतवाडी लागले कुशवेट परमभुवन तया माझी दे सघन वाढी लागला शोधे विज्ञान कीटक न्याय करुणिया अंडज जार शोधेचे प्रकरण ऐसी जीवा उत्पत्ती स्थितान असो या विधाने करुण मूर्ती रचली 9 मास देह वाढता सबळवंत कुशमूळ झाले त्रुटीत मग ढाळपणे महिवर्ती बाळदृष्टीची ते आले ते त्या ठाई अकस्मात सतिस्रवा विप्र भगीरथीत हे होनिया दर्शनानिमित्त कुशवेष्टी विलोकी तो विप्रसे परम सुशीळ पुनित ग्रामी तयाचे स्थळ ते येता दृष्टी बाळ पाहिलेसे ते तेव्हा देखिले परिदे दिप्यमान अर्कदे जे परम सुगन की प्रत्यक्ष चंद्रकळा जिंकोन अनिता झाला त्या ठाई की अनंत मस्तकीचा मनी विसरून गेला ते स्थानी ऐसे वाचले विप्रामणे अति तेजस्वी चक्षकाटे चित्ती म्हणे हे बाळ कोणाच्या आहे तेजे पुंजाळ ही उर्वशी उदकर्मळ टाकून या गेली असे की राजबीज मनमोहन उज्जळ जळदेवती दृष्टी पावन आलेले मातेच्या सेजेहून आपुले स्थाने नावया तरी याचे पुन्हा माता येऊन भेटले कधी आता तरी प्रेम रहित लोभ ममता टाकून ती गेलीसे ऐसे तर कवित्र करीत परितो बाळानं लावे हस्त ऐसे नावे म्हणून मनात पुढील अर्थ दिसेना अति वितर्के भेदले मन परिमोहे वेष्टिले पंच प्राण चित्ती मने कैसे सोडून बाळा लागे जावे हो अरण्य कर्कश धीर भगीरथी सावजे येतील उदका प्रती दृष्टी पडता तयाची स्थिती घात करतील बाळकाचा हे मोहे चित्ती जलपुन परिपर्शन करी भय करुण चित्ती मने नेनो साधन संधान कैसे आहे कळेना ऐसे प्रकरणे शंकित मानस बाळनिकट उभा असे परी स्वर्गीचे देव असती डोळस देखती झाले तयासी बाळक करतसे रुदन पादा ते नाचवून ते स्वर्गी सुरवर पाहून नमन करते भावाने म्हणती हा पिपला नाही नारायण आजी देखील तयाचे चरण तरी आजीचा दिन परमसुदिन कृत्य झालो की मग सर्वत्र करुणी जय जयकार वर्षिते झाले कुसुमागार कुशवेष्टीत कुसुमे अपार खचून या पडीला विप्रबाळाच्या अंगावरी कुसुमे अपरमित काढुनी टाकी परी कुसुमा लागोनी परिणसरे म्हणून या दचकला चित्ती म्हणे कैसे बाळ प्रकरण पिशाच करणे येते विसो दिसोन अकस्मात येऊन कुसुम घन होणे कडून वर्षिती ऐसा भयभीत होऊन चित्ती पळू लागला नागरवटी कैसे
चरण संपोटी अति कळवळू पळत असे ते पावने सुरग वस्ती कदकदा हास्य करती सत्यश्रेवाची पळतो सत्यश्रेवाची पळतो म्हणती उवा उभा पळू नको ते सत्यश्रेवे शब्द ऐकून परम घाबरला घडे पडे उलटून चिती म्हणे पिशाचे येऊन भक्षावया धावले डळदळीत भरले दोन प्रहर खेळ निघाले महिवर ऐसे वाळके प्राणहार पिशाच करते मिरवला ऐसे वितर्क कल्पना आणून पळता हे प्राण सोडून पडता माहिती उलथून पुन्हा उठून पळत असे सुरवरू वा उभा म्हणती तो त्याने नदीशी स्थिती परमशब्द सुरवर होती पिशाच सत्य हे आहे मग स्वर्गस्थ सुरवर शब्द सोडून नादा ते बोलती वचने स्वामी तुम्ही जाऊन सत्यश्रवाते सुचवावे हा परम भ्याड ब्राह्मण सत्यवादी परी करी पलायन तरी तयाचा संशय देतून टाकुनी बाळ त्या देजे ऐसे सुरवर कमलोद्भव सुता बोलताची महाराज होय निघता ब्रह्मावीन येऊनी धाता महिवरती उतरला आपले स्वरूपाचा लोप करून मानवेश दिव्य ब्राह्मण सत्यश्रेवाचे पुढे जाऊन उभा राहे मार्गात तो सत्यश्रवा भयभीत मार्गी पळता श्वास खंडित पडत मुनी जेथे येऊन तेथे पोचला प्राण झाला कासावीस मुखीने निघे श्वास ते पाहुणे नारद त्यास बोलता झाला महाराजा म्हणे महाराजा किमर्थ घाबरला शिकाय काय पंथी हेरू म्हणे प्राणा होते आजी झाली होती की दरवा निमित्त गेलो सरिते धीरा पिशाच कळा ते पाहते पाहिली चतुरा बाळवेशे मी पाहिली विप्रा मेची मनोनी टिकलो परी अकस्मात अपार कुस्मिते ते पडत ते पाहून या भयभीत होऊन या पळालो परी मागा होणी अपारशे ते पिशा जगन येऊन उभा राहे म्हणे ऐसे म्हणून वारंवार ऐकले मी परी मी न पाय मागे पडत झडत आलो लोक बघे ऐसे कथा सांगो पांगे झाली असे वज विप्रा मग नारद धरुणी त्याचा हात तरु खालते येऊन त्वरित बैसवले त्या सोचित वृत्ता ते सांगत असे म्हणे विप्रा एक वचन तो होताशी कुशवेटा कारण तेव्हा तुझ म्या विलोकून ऊर्ध्वदृष्टी पाहिले परी अंबरात दृष्टी पडली सुरर दैवत त्याने कुसमे घेऊन हातात तुझवरी झोकिले याचे कारण तुझ बोलविले नामाभिधाने हे रे म्हणे माझेचे नाम सत्यश्रवा मनवते नारा म्हणे असो कैसे सत्यश्रवा नाम तुझ वसे म्हणून पुकारित होते देवतैसे भूतचेष्टा नसे बा तरी सत्यश्रवा तुझे नाम कोठे आहे तुझे धाम नाही ठावका अमाग्राम कोण आहे सांग पा असो इतके त्याचे विचारण पुढे बोलता एक वचन बाळा लागे सदने घे नेऊन करी पाळन प्रीतीरे ऐसे बोलून अनेक बोलते इथे बाळक ब्रह्म ठेले पिप्पलाय नारायण जन्मले अवतार प्रगट झाला तरी सकळ संशय सोडून बाळने सदना लागून त्याचे करिता संगोपन सकळ सिद्धी साधते ऐसे सुरवराचे बोलणे विप्रमा येथून ऐकिले काने असिद्ध मानू नको जाणे देव सर्वही बोलते सतीश्रवा विचारी मानसी दुर्गात मम नाम काय माही महितासी हाती संशय धरुणी चित्ताशी एक क्षणेक तिष्ठतसे करुणे पायवर दृष्टी तो देखील पार देव थाटी परी नारद कृपेची सर्व हतकोटी देवदृष्टी पडिले मग नारद बोले तुका विमान म्हणे विप्रा बोलशी सत्यवचन माझे दृष्टी सुरवर्गन इथून या दिसती पै तरी विप्रा एक सत्यवचन ने ये माझ्या समागमे करुण कुछ वेष्टीत बाळ उचलून मम करी उपेका ऐसे बोल एकता अवश्य म्हणे संवंतर पिता मग येऊन सत्यश्रवाचे हाता बाळका कारणे ओपिले सत्यश्रवाचे नारदे ओपून बाळ तेने योगे मन सुडाळ पोटी आनंद भरुडी सबळ बाळ हृदयी कवळी दसे बाळ ओपणी नारद मुनी बोलता झाला तया लागुनी ते सर्व बाळ नामे चरपट ऐसे पाचारी
चरपट नामे बाळगुणी सुरवर बोलते आहे वाणी ते केले निजश्रवणे तरी हेची नाम ठेवे का अवश्य म्हणून सती श्रवा देता झाला निकटा पुल्या गावा एकीकडे नारद देवा स्वर्गी जावनी संचरला सांगता सकळ देव वृत्तांत साना गे देव समस्त एकीकडे स्वसदनात सत्यश्रवा संचरला ग्रही कांता चंद्रा नामे अति लावण्य धार्मिक लक्ष्मी पतिव्रता अति अपार नेमी की अनुसया किती अनुसया दुसरी तिच्या निकट सत्यश्रवा उभा राहून बोले बरवा म्हणे कामिनी दर्भ मिळावा गेलो होतो काननी ते देव जडला व झाला तो ते देव दिधला पालन करून नामायाला चरपटसे पाचारी तयाच्या वगे कर्ण सुरवरांचे पाहिले चरण मग मुळापासून सकळ कथन कांतीपासी वदला तो कांताय कुणी वर्तमान तू कावे तसे आनंदे मान मने दर्भ भावे रे सेविता विपिन वंशवला सापडली की खापर वेचू जाता अवनी की सापडला चिंतामणी ते वित माधवी करुणी बाळला भले महाराजा की भूत पुजाव्या मसनवटी जाता लक्ष्मी भेटे वाटी ते वित मा काननपोटी बाळलाभ झाला शे की दगड उलतयाचे मिशे ते विलावला टोक परिस ते वित माला वसुरच बाळलाभ झाला शे की सहज मरकट धरू जाता गाठ पडले हनुमंता ते विधवा दर्भावार्ता बाळलाभ झाला शे ऐसे म्हणून चंद्रा नारी बाळ हृदय कवळी करी पर्यंत स्नेह चित्त समुद्री आनंद लहरी उठवीत जे चादरी ती पिशून मनात जे परी बांधुसे सापडे त्यात मग आनंद तयाचे हृदयात गवन अर्थी वर्णिला तेवी वाढून आनंद लहरी बाळालिंगी चंद्रा नारी मग स्नान पान व पयोधारी करुणी पालकाते हलवितसे चरपट ऐसी बोलून नाम गीत गातसे साधू सम ऐसे दिले दावनी प्रेम अपार दिवस लोटले सप्तवर्षेपर्यंत पालन केले कालस्थित उपरी मौज वंदन त्यात अति गजरे केले से मग करोनी वेदाधयन शस्त्रविद्येत केले निपुण मीमांसादी सकळ व्याकरण न्यायशास्त्र पडविले या परी कोणे के दिवशी गमन करिता देव ऋषी सहज हित पुनित ग्रामे स्मरण झाले नाथाचे मग अगतुकाचा वेशू धरून पाहे सत्यश्रवाचा आश्रम 14 वर्षाचा चरपट नाम महातेजासे दिसतसे मग विप्रेशते ग्रह भक्ती सारुणी पाहिले चरपट मूर्ती तो सुगम विद्येची देदीप शक्ती तया देही देखिले मरमरेता दय प्राणी म्हणून बंधुत्व नारद मुनी त्या मोहाचे सकळचे करणे चरपटाची देखिले परमतोष मानून चित्ती त्यात बद्रिकाश्रमा प्रती तो आत्री आणि मच्छंद्र जती दृष्टी देखिले मग भावे करुणे ते वेळा उभयंताशी जाऊन भेटला ते भावने लोटला चित्त सरिता प्रेमाचा निकट बैसून त्याची पंक्ती परी एकाग्री मिळाला चतुर्थ शक्ती मच्छिंद्रनाथ परणावती दत्तात्रेय चतुर्थो परिधी चोगे एका व्यासी दीक्षावंत पूर्ण संन्यासी वैष्णनामी भागवद्देशी प्रतापारक तयाचा के निधी परिस चिंतामणी के चौथा कौस्तुभ वर्डुरेखाने ऐसे जोगे एकासनी विराजले एकदा ते वार्तालता परमित तो चरपट वार्ता विधिसूत मुळापासून पूर्ण कथित त्रिवर्गात सांगितले वार्ता ऐकता दिनाथ दत्तात्रेय बोलत की तुम्ही नवनारायणात सनात करू इच्छिले तो पिपला नारायण अवतार मिळवला चरपट नाम तया आता सनात करुण कल्याणरूपी मिरवाल ऐसे बोलता हमारा मना बोलता झाला त्रिनंदन की महाराजा पश्चातापाविन हित प्राप्ती मिळेना तरी चरपटा ते पश्चातापे मला नाही जवरी बापे त्यावरी अनुग्रह लोपे माझ्यावरी मिरवतसे यावरी बोले नारद मुनी हे उदुता बोलशी वाणी हे तरी चरपटाचे अंतकरणी पश्चाताप मिरवे तो तरी तुम्ही जीवासम भावे चरपट भागी मिरवा
सदय तो पश्चाताप उदय चिरपट देही करितो मी ऐसे बोलणे उद्धता प्रति पाहिले शीघ्र लुप्त ग्राम बक्षिती पवित्र होऊन विद्यार्थी सत्यश्रवाते भेटला म्हणे महाराजा गुरुर्या विद्यार्थी विद्या कार्या तरी मजवरी करून दया विद्यारत्न पावे मग अवश्य म्हणून तो ब्राह्मण अभ्यास विद्ये कारण कुलुंबायसे स्वदेहा नामान सत्यश्रवा बदलासे कुलंब नामे नारद मुनी आणि चिरपट नामे करुणी गोविंदा वैसुनी कासनी अभ्यास करती सद्दिया परी कोटेन लागे ठिकाण अवसर आला दैविक करुण त्या ग्रामी यजमान पाचारया पातला त्याचे ग्रही प्रयोजन करणे होते ओटी भरण तो ग्राम जोशी म्हणून पाचारव्या पातला परी सत्यश्रवा बैसला होता अर्चित देवा मग चिरपटा सांगून मनोभावा नारदासह पाठविला चिरपट जाऊन त्याचे धामे विधिवरकला मनोधर्मी उपरी यजमान दक्षिणाप्रती येता झाला महाराजा नारदी पाहुणी संधी सर्वण आले पूर्वविधी चिरपट नामी कलह नव्हता कधी परी नारदे योजिला बैसले होते कार्या लागुनी तो नारदे चरपटाशी वाणी दक्षिणा न घेता दुगुणी योग पुरुषा योग ज्ञावा परी तू दक्षिणा हाती घेसी परियोग न वाटे अमासी आपण उभयंता ज्ञान विद्यार्थी भाग समजेना तरी उगलाची चाल चरपटा उठवणे सत्यश्रवा येईल तो दक्षिणा घेऊनी चरपट म्हणे रिक्त हस्ती करुणी कैसे जावे सदनाशी नारद म्हणे तू दक्षिणा घेसी परियमाने होईल तव पित्यासी एरू म्हणे कसरतेसी करुणी दक्षिणा घेईन मे कसरत करुणी लवा सवाई कसरत करून सवाई पाडे द्रव्य देखी ठेविता ताता पुढे मग तो काय बोलले वाकडे भलेपणा दाविले की ती दक्षिणा ती सान नव्हती उभयंताच्या स्वरूपाप्रमाण तेने करून चिरपट म्हणे खिन्न झाला धार्मिक तो ऐसे उभयंताचे झाले भाषण तो यजमान आला दक्षिणा घेऊन चिरपट हाती देत मिरवून अल्प दक्षिणा पातसे आधीच नारदेकडे लावणी ठेवली होती करणी त्यावर लग्न दक्षिणा पाहुणे खूप अत्यंत पावला नारदे भाषणापूर्वीच बीज पेरून ठेवले होते सहज कोपतरू फळविराज कलहोत्पन्न झाला पे मग बोलता झाला यजमानाशी म्हणे तुम्ही ओळखले नाही अम्माशी कौन कार्य कौन याचकाशी द्यावे कैसे कळेना यजमान म्हणे एक भटा याचका पैका द्यावा मोठा परिदाता असेल करंटा मग याचके काय करणे हे रे म्हणे सामर्थ्य असता प्रवर्तावे कार्यार्था ऐसे बरी बोलता उभयंता कलह पार वाढे नारद तेथून निघोनी सत्यश्रवा विप्रा जवळी येऊनी म्हणे दुखाविला यजमान गुणी धडगत मज दिसेना असतुंट द्विज नष्ट ऐसे बोलते सर्व वरिष्ठ परिचरपटात केले भ्रष्ट यजमान कृत्य सर्वस्वी आपण याचक संतुष्ट वृत्ती सदा सावे गौरव मुक्ती अर्जव केली या कार्य घडती न घडे तोची महाराजा ऐसे बोलता नारद मुनी कोप चढला सत्यश्रवा लागुनी तत्काळ जीवार्जन सोडूने यजमान ग्रही पातला तो यजमान आणि सुत बोलाबोली केली समस्त तेही पाहुणे साक्षीवंत अति कोप वाढला जैसा आधीच वैश्वानर त्यावर संचिले स्नेह अपार की उन्मत्त झाली पानमंदिर त्यावर संचर होताचा त्याची नाये सत्यश्रवा गोपाळी चढला बरवा येताची चरपटमुखी रवा करपुटा ते काढीतसे ताड न होता मुखावरती चरपटही पडला क्रोधानुती आधीच बोलता यजमानाप्रती क्रोधोदुखे भिजलासे यावरी चटपट नेत्री क्रोधाचे पूर लोटती मग सर्व त्यागोरी क्रोधे जलपती गावाबाहेर निघाला गावाबाहेर भगवती दुर्ग जाऊन वैसला गुप्त मार्ग पश्चातापे झाला योग मना माझी दाटेना एरीकडे नारद होणे नंतर साक्षी सर्व जाणून दिव्य भय प्राणी वेश द्वितीय नटलासे होऊन दिव्य ब्राह्मण दुर्गा लागी याला
दुर्गा लागी आला दर्शना म्हणून भगवती तेच नमस्कारून चरपडा समीप बैसला. म्हणे कोण जी का हाव येथ बसले हा चित्ता स्थित एरे कोणी सकळ वृत्तांत तयापाशी निविनोदी. कोणी चिरपडाचे वचन म्हणे पिसाट झाला ब्राह्मण ऐसा कृती पुत्रा लागून दुखविले वृद्धाने. आपले चरणी चरण संपुट पुत्रा पायी येता नीट मग पुत्र मर्यादा रक्षणी चोकट महात्म्या पुले रक्षावे. ऐसी चाल जगतात प्रसिद्धपणी आहे वर्तत तरी मतिवंत जो वृदनचित बुद्धिभ्रष्ट म्हणावा. तरी ऐशियाचा संग तेजून तू सेवावे महाकानन परतोनी त्याच्या सदावदन धावू नये पुत्रा ते. ऐसे बोलता नारद मुनी त्रिपटा क्रोधा अधिक म्हणे दाटला पश्चातापे करुणे अधिकोतोर नेटका. मग त्या विप्रा लागी बोलत म्हणे मग ग्रही जाऊन गुप्त कुलमना विप्र यथार्थ पाचारुणी आणावा. त्या ते घेवरी संगती आम्ही जाऊ विदेशा प्रती पावली सबळ सद्गुण मूर्ती विद्या सकळ अभ्यासू. अवश्य म्हणून तो ब्राह्मण भगवती दुर्गा बाहेर येऊन त्या स्वरूपा लोप करून कुलंब वेश नटलासे. पुन्हा त्यापाशी शीघ्र येऊन केली चिरपटा लागी देखन म्हणे पिसाट झाला तो ब्राह्मण हिताहित कळेना. परियेशा कृतापाशी आम्ही न राहू निशेसी तरी अनेक गुरु पाहून महिषी विधी लागी अभ्यासू. ऐसे बोलता कुलंब वचन अधिकोतोर चरपट मन पश्चातापे दाटून कुलंब चित्ती मिरवला. म्हणे सख्यान क्षेत्रासी आपण राहू येतासी दोघे एकची मार्गाशी वर्तणुकी राहूया. करू एक चित्ते आपणास पडणार नाही दुःखलेश गुरु संपादुनी निशेष विधी लागे अभासू. ऐसे बोलता चरपटासी ओशे म्हणे विधी सूत त्यासी तत्काळ सांडून या नगराशी मुनिराज उठला. मग चरपटाने नारद मुनी उभयता चालले मार्गी लक्ष्मी 5 कौशल दिला. अवनी नारद बोले तया ते म्हणे सखे ऐक वचन आपण पाहू बद्रिकाश्रम श्री बद्री केदारान नमुन काशी क्षेत्री मग जाऊ. ते क्षेत्री विद्यावंत विप्रायत परमित कोणी आवडेल तो चित्तात विद्या त्यापाशी अभ्यासू. ऐसे बोलता कुलंब चरपटा प्रत अवश्यमने विप्रपुत्र मार्गध्वनी बद्रिकाश्रम ते पावया चालेले. मार्गी करुणी भिक्षाटन पाते झाले बद्रिकाश्रम केदारेश्वर देवालय जाऊन बद्री केदार नमिला नमिता वया श्री केदार समर्थ तर प्रकट झाले मच्छिंद्र दत्त ते पाहुणे विधी सोत तयापाशी पातले. दत्तचरणी ठेवणी माथा अनेक नवी मच्छिंद्रनाथा ते पाहुणे चिरपटीत तोता. तो ही वंदी उभयंताशी चरपटे उभयंता करुणी नमन पुस्तसेत कुलंबा कारण म्हणे महाराज हे कोण उभयंत स्थिपय. नारद म्हणे ओळखी नैने अतिरिसूत दत्तात्रेय मुनी आणि मच्छिंद्र ज्योती कशी कानी तोची असे हा ब्राह्मणा. त्यानंतर मी देव ऋषी नारद म्हणती या देहासी तव कार्यार्थ कुलंब वेशी मानव देही नटलो मे. ऐसे एकता जरपट वचन कुलंब चरणी माथा ठेवून म्हणे महाराज स्वरूप दावून सनात करी मजाता. नारद म्हणे एक वचन आम्ही स्वरूप दावू त्रिवर गजान परिभा गुरु प्रसदाविन न देखणे का तुझ लागी. तरी गुरु प्रसाद मंत्र कानी एघावा होता चिध्यानी मग आम्हीच काय दिसती त्रिभुवनी. अब्रह्मस्वरूप होशील तू यावरी बोले चिरपटनाथ कोणता पाहू गुरु येथ तुम्हापेक्षा प्रतिष्ठावंत भुवनत्रयी असे ना. तरी मजा अनुग्रह द्यावा येथे करावे स्वरूपी सनातन वाते. नारद म्हणे दत्तात्रेया ते कारण आपुले संपादा. ऐसे बोलता नारद म्हणे दत्तात्रेय कृपा करुणी ठेविता झाला वर्धपानी चरपट मुळी ते देवा. संकल्पित स्थित तनु मन काया वाचा जीवित प्राण चित्त बुद्धी अंतकरण घेतले गोनी संकल्पी. मग वरदस्त ठेवणी मोळी करणी ओपिली मंत्रावळी ओपताची अज्ञान काळी फिटवून गेली तत्काळ. ब्रह्मदर्शन खुणा व्यक्त होताच देखील संतप्त तेथ लखलके तेज अद्भुत
मित्रापरी भासले. किंवदंबरीचा ठाव सांडून मिरवती पृथ्वीवरून ते विविधी पुत्र वसुनंदन तेजे करुणे गहिवरले. तेजरपटे पावने तेजो सविता त्रिवर्गाचरणी ठेविता माथा. तो सर पावने तत्वता उमाकांत प्रगट होता प्रणापती. चरपटा सांगे वचन रजती दशकर्णामी कृपामूर्ती भिटावयालासे. ऐसे एकता जर्वणनाथ शिवानवित से आनंद भरित. मग दशकर कळून हृदयात मुखा लागे कुरवाळे वने अत्रिसुता. विद्या सांगा विचरपणनाथा नवाच्या घरी करुणी सरता. नाथपंथी मिरविका अवश्य म्हणून अत्रिसुत. चरपटाचे विद्याभ्यासित सकळ शास्त्री झाला ज्ञात. उपरी तपा बैसविला मग नागपत्री अश्वती जाऊन. 9 वर्षे वीर साधन 9 कोटी 7 लक्ष रत्न शाबरी कवित्य पै केले. या परिमंत्री विद्या करुण मिळवले सुरवर मंडन. स्वर्गदेवता तो शौन विद्यावरू घेतला. मग श्री गृह त्रिसूत जीविता झाला गिरणार पर्वत. एकीकडे जलपरनाथ तीर्थावळी चालिला. श्री रामेश्वर गोकर्ण महाबळेश्वर जगन्नाथ हरिहरेश्वर काशी वनिकर्णिका विश्वेश्वर तीर्थे सेवित चालिला. तीर्थीकरिता परवेत सशिष्य नव झाले त्यात. तो नव शिष्य प्रतापवंत सिद्ध कळा जाणते. राघव सिद्ध वाळ सिद्ध गोकाट सिद्ध जामो सिद्ध नैमितिक सारेंद्र हुक्ष प्रसिद्ध द्वार भैरव सिद्ध तो. ऐसे चरपडाचे नवसिद्ध वर्ण शाबरी विद्येत असते पूर्ण. 84 सिद्ध नवापासून उद्वयंत पावले. जोगी सारंगी निजानंद निरंजन यदु प्रसिद्ध न कैवन शुद्र कास्त सिद्ध. रेवनाथ नवनाथाचे असते पै. उरेश सुरेश धोरेश कुहर शेष मर्दन शुद्ध कपूर. बटेंद्र आणि कडभ्रवा साबर हे नवसिद्ध भरतरीनाथाचे. दक्षिंद्र आणि अविणा अपरोक्ष कामानुकावसन सिद्ध प्रसिद्ध. दक्षलायन देवसिद्ध पाक्षेंद्र साक्ष मच्छिंद्राचे सिद्ध हे. निर्णयावरण हरदंतान भोमान कुक्षे कृष्ण पालायन हे मा क्षेत्रात रत्नागर नाम गोरक्षाचे हे असते. विनय भास्कर दत्तघात पौन भार्गव शुष्यावर्णव यथार्थ कविट शर्वा वधव प्रोक्षित नवजालेंद्राचे हे असते. सारूक बालूक शरभ सहन प्रोक्षित कोकिल नाम. कोस्ती वचन सप्तही नव हे पूर्ण कानिपाचे हे असते. या उपरी चौरंगीचे सहा सिद्ध लोप भ्रातक चिरकाल वृंद. नारायण कळिका सावजी प्रसिद्ध चौरंगीचे असते पै. मीननाथ अडवंगीनाथ याचे 6 सिद्ध सिद्धिवंत. सुलक्ष मोक्षावर्ण समर्थ द्वारभद्राक्ष 6वा. एकूण 84 सिद्धाचा झाडा पूर्ण. गणती वदला दोंडी नंदन मालून रेचा वंशिक पूर्ण. सेवक से संतांचा स्वस्ती श्री भक्ती कथा सार. समंत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिषद वाक्यचित्र. 833 अध्याय गोडहा. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 38 समाप्त. ओम श्री नवनाथाय नमः. ओम जय जय श्री गुरुदेव दत्ताय नमः. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय नमः. ओम सर्वदेवादिदेवाय नमः. ओम जय जय श्री नवनाथाय नमः. ओम नमः शिवाय नमः.